ही जबाबदारी कोणी मिटिंग कोणी बोलवायची? मिटिंग कोणी बोलवायची तुम्ही सांगा ना. पण ही जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कोणी बोलवायची, कोणी ते सांगा ना. अध्यक्षाने बोलवायची ना. मग सुनील तटकरे विलन कसे? राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशाने बोलवायची. मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे? मला हेच कळालेलं नाही. तरी असतील प्रफुल्ल पटेल असतील यांच्यावर रोष व्यक्त होताना दिसतोय, विशेषतः विरोधक असतील किंवा सत्ताधारीमध्ये देखील नाही, मला असं रामदास वाटतं, मला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी होतो. आता आपल्याला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी त्यांच्या कुटुंबियाची अशी इच्छा होती की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनींचा हा शपथविधी कार्यक्रम व्हावा आणि त्यांच्या जागेवर आपल्याला पाठवावं अशी त्यांच्या कुटुंबियाची इच्छा होती. आता पवार घराणं हे 3 दिवसांनी आपले सगळे विधी आटोपतात. ते पुरोगामी घराणं आहे आणि त्यामुळे 3रा दिवस झाल्यानंतर 4थ्या दिवशी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यपदाची शपथ दिली. आता मला एक सांगा, प्रफुल्लभाई पटेल अनेक वर्ष पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. ते कार्याध्यक्ष म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादीचं काम करतायत आणि सुनील तटकरे हे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मग आता मला सांगा, दादांच्या अचानक जाण्यानं ही जबाबदारी कोणी मिटिंग कोणी बोलवायची? मिटिंग कोणी बोलवायची तुम्ही सांगा ना. पण ही जर विधिमंडळाची मिटिंग आहे तर कोणी बोलवायची, कोणी ते सांगा ना. अध्यक्षाने बोलवायची ना. मग सुनील तटकरे विलन कसे? राष्ट्रीय अध्यक्ष त्या आदेशाने बोलवायची. मग प्रफुल्ल पटेल हे विलन कसे? मला हेच कळालेलं नाही. ज्या पक्षाची नेते जबाबदारी तेवढा त्यांच्यावर दुर्दैवानं नीतीने टाकलेली आहे, त्यांनी जर काही पुढे पाऊल टाकलं आणि मिटिंग बोलवली आणि सुनेत्रा वहिनीलाच उपमुख्यमंत्री केलं तर ते विलन कसे काय ठरू शकतात? पण ह्या सगळ्या प्रक्रियेवर ठरवलं, या संदर्भात कोण ठरवण्याचा प्रयत्न करते त्यांना नाही, मला माहिती नाही. ते तुम्हीच आता बोलल्यावर कळालं मला. संजय राऊत या सगळ्या प्रकरणावरती वारंवार